आज बऱ्याच दिवसांनी ती सर्व भावंड एकत्र भेटणार होती। जवळजवळ 7-8 महिने चालू असलेल्या त्या लॉकडाऊनमुळे कोणीही एकमेकांना भेटू शकले नव्हते। त्यामुळेच लॉकडाऊन थोडे शिथिल झाल्यावर त्या सर्वांनी गोव्याला फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता। त्या कुटुंबातील मोठी बहीण सीमा, तिचा नवरा अभिषेक आणि त्यांची 4 वर्षांची मुलगी समृद्धी, सीमाची 2 नंबर बहीण प्रगती, तिचा नवरा पियुष आणि त्यांचा 1 वर्षाचा मुलगा दीप, आणि सीमा व प्रगतीचा लहान भाऊ प्रथमेश, ज्याने हल्लीच आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट केले होते। असे एकूण 7 जण त्या पिकनिकला जाणार होते। आईबाबांच्या गुडघेदुखीच्या त्रासामुळे त्यांना इतक्या लांब प्रवास करणे शक्य नव्हतं, म्हणून ते दोघेही घरीच थांबणार होते। त्या सर्वांनी गोव्याला जायला ट्रेनच्या तिकीट्स काढल्या होत्या। पियुषने अगोदरच ऑनलाईन तिकडे राहण्यासाठी हॉटेलमध्ये बुकिंग वगैरे केली होती। तर त्या दिवशी सकाळी त्यांनी त्यांची ट्रेन पकडली आणि मग निसर्गरम्य अशा कोकणातून धावणाऱ्या कोकण रेल्वेने प्रवास करत संध्याकाळी 6-7च्या दरम्यान ते गोव्यामधील मडगाव स्टेशनला पोहोचले। सर्वजण त्या प्रवासात जरा दमलेच होते, कारण सकाळी लवकर ट्रेन पकडायची, यामुळे त्यांची झोप पूर्ण झाली नव्हती आणि ट्रेनमध्ये सुद्धा कोणीही झोपलं नव्हतं। त्याऐवजी ते सर्व मस्त गप्पा गोष्टी करत खिडकी बाहेरील त्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत होते। तसं मग मडगावला पोहोचल्यावर ते सर्व पटापट आपल्या बॅग्स वगैरे घेऊन स्टेशन बाहेर आले। स्टेशन पासून त्यांनी बुक केलेले ते हॉटेल हे अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर होतं। तसे ते सगळे बाहेर येऊन हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी कॅब शोधू लागले। तेव्हा एक मोठी SUV कॅब त्यांच्या समोर येऊन उभी राहिली। तसं त्या ड्रायव्हर सोबत थोडंसं भाड्याबद्दल बोलणं झाल्यावर ते सगळे त्या कॅबने त्या हॉटेलच्या दिशेने रवाना झाले। तो कॅब ड्रायव्हर हा तिकडचाच एका गावात राहणारा होता। त्याचे बोलणे आणि स्वभाव त्या लोकांना बरा वाटला आणि त्याची गाडी सुद्धा मोठी आणि त्या सर्वांना गोव्यात फिरण्यासाठी कम्फर्टेबल होती। त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी गोवा फिरण्यासाठी त्याचीच कॅब बुक करून टाकली। तसं मग हॉटेलमध्ये पोहोचल्यावर ते सर्वच जण जरा दमले होते। त्यांचे ते हॉटेल एका मोठ्या प्लॉटवर वसलेलं आणि त्या प्लॉटवर तिकडे राहण्यासाठी छोटे छोटे कॉटेजेस बांधले होते। इकडे त्या 7 जणांसाठी त्यांनी एक जरा मोठाच कॉटेज रूम बुक केलेला, जो त्या प्लॉटच्या एकदम शेवटी एका कोपऱ्यामध्ये होता। तिकडच्या एका हॉटेल स्टाफने त्यांना त्यांचा तो रूम दाखवला। तो रूम खरंच खूप प्रशस्त आणि सुंदर होता। तसं रूम मध्ये सामान ठेवून ते सगळे पटापट फ्रेश झाले आणि रात्रीच्या जेवणासाठी ते सगळे हॉटेलच्या कॅन्टीन एरियामध्ये जमले। अजून लॉकडाऊन पूर्णपणे न थांबल्याने आणि तेव्हा टुरिस्ट सीझन सुद्धा नसल्याने हॉटेलमध्ये तशी पर्यटकांची संख्या जरा कमीच होती। आता रात्रीचे 10 वाजून गेलेले। रात्रीचं जेवण करून ते सगळे त्या दिवशी लवकर झोपले, कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच ते सर्व फिरायला निघणार होते। तसं त्यांनी त्या कॅब ड्रायव्हरला सुद्धा लवकर येण्यासाठी सांगितलं होतं। तसं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तो कॅब ड्रायव्हर तिकडे हॉटेल जवळ आला। इकडे ते सर्व 7 जण सुद्धा तयारीतच बसले होते आणि तसं मग त्यांचा तो गोव्यामध्ये फिरण्याचा दिवस सुरू झाला। त्यांनी सुरुवातीला जवळच्याच काही समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळांना जाणे केले। ते सर्वच त्यांची ती पिकनिक खरंच खूप एन्जॉय करत होते। बऱ्याच दिवसांच्या आता लॉकडाऊन नंतर असं बाहेर एकत्र फिरायला येण्याची मजा काही वेगळीच होती। ते सर्व आईबाबांना मिस करत होते खरं, पण त्यांना इतक्या लांब प्रवास करणे जमले नसते। असंच त्या दिवशी तिकडे फिरताना आता संध्याकाळचे 5 वाजलेले। ते सर्व आता हॉटेलच्या दिशेने पुन्हा रवाना झालेले। पण तेव्हाच त्यांना तिकडे सनसेट पाहण्याची इच्छा झाली। तेव्हा पियुष त्या कॅब ड्रायव्हरला बोलला, दादा, इकडे अशी कोणती जागा आहे का जी स्पेशली फक्त इकडच्या स्थानिक लोकांनाच माहिती आहे आणि तिकडून आपल्याला सनसेटचा सुद्धा मस्त आनंद घेता येईल? त्यावर जरा विचार करून तो कॅब ड्रायव्हर त्यांना सांगू लागला, एक जागा आहे, पण तिकडे या वेळेला जाणे शक्य नाही आणि आपल्यासोबत लहान मुलं सुद्धा आहेत, त्यामुळे नकोच तिकडे। त्यापेक्षा आपण उद्या ज्या ठिकाणी जाणार आहोत तिकडे तुम्हाला सनसेट पॉइंट पाहायला मिळेल, तो ड्रायव्हर बोलला। पण तुम्ही इकडे जी जागा सांगितली तिकडे का नको असं म्हणत आहात? असं काय आहे तिकडे?
प्रथमेशने विचारले. साहेब, ती जागा एका छोट्या टेकडीवर आहे. त्याला लागूनच समुद्र आहे. तिकडून सूर्यास्त खूपच मस्त दिसतो. पण भीतीची बाब म्हणजे त्या टेकडीच्या टोकापर्यंत जायला आपल्याला त्या टेकडीवर आधी एका जुन्या काळातील पोर्तुगीज स्मशानभूमीतून जावे लागते. ती स्मशानभूमी बरीच वर्षे झाली बंदच आहे. फार कमी टुरिस्ट लोकांना तो स्पॉट माहिती असल्याने तिकडे सहसा कोणी जात नाही. आमच्यासारखे काही स्थानिक लोक कधीतरी तिकडे जातात, पण तेही हल्ली बंदच झाले. कारण काही लोकांना तिकडे म्हणे भूताटकी दिसली. मी खरं या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, पण आपल्यासोबत ही लहान बाळं सुद्धा आहेत, त्यामुळे उगाच रिस्क नको, तो ड्रायव्हर बोलला. अरे काही नाही होत, आपण जाऊयात तिकडे. पाहिजे तर मुलांना सीमासोबत गाडीमध्येच ठेवूयात आणि सनसेट पाहून निघू आपण लगेच तिकडून. पियुष, अभिषेक आणि प्रथमेश त्या तिकडे जाण्यासाठी तयार होते. पण सीमा आणि प्रगतीने मात्र त्या गोष्टीला विरोध केला. त्या सर्वांचे त्याच गोष्टीवर गाडीमध्ये डिस्कशन चालू होतं. तेव्हाच तो ड्रायव्हर बोलला, एक काम करूयात, त्या पॉइंटवर जाताना आपल्याला वाटेत हॉटेल लागेल. तिकडे आपण या मुलांना आणि ताईंना खाली उतरूयात आणि मग आपण पटकन पुढे जाऊन येऊ. तसेही ते हॉटेलपासून इतकं काही लांब सुद्धा नाही आहे, ड्रायव्हरने सुचवले. ड्रायव्हरने सुचवलेला तो पर्याय त्या लोकांना पटला. पण तरी मनातून सीमा अजूनही त्या लोकांना तिकडे पाठवायला तयार नव्हती. पण ते कोणीही तिच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तसं मग 10-15 मिनिटाने वाटेत त्यांना हॉटेल लागले. तसे सीमा आणि प्रगती मुलांना घेऊन तिकडे उतरले आणि आपल्या कॉटेजमध्ये गेले. इकडे आता प्रथमेश, अभिषेक आणि पियुष तिघेही त्या ड्रायव्हर सोबत त्या टेकडीच्या दिशेने रवाना झाले होते. असाच मग प्रवास करत ते लोक आता एका कच्च्या रस्त्याला लागले, जो रस्ता थेट त्या टेकडीच्या वरपर्यंत जात होता. तो जुना दगडधोंड्यांचा रस्ता पार करून ते सर्व आता त्या टेकडीवर असणाऱ्या त्या जुन्या पोर्तुगीज स्मशानभूमीजवळ येऊन पोहोचले. त्या ड्रायव्हरने बाहेरच तिकडे गाडी पार्क केली आणि ते सर्व त्या स्मशानभूमीतून चालत त्या सनसेट पॉइंटकडे जाऊ लागले. ती स्मशानभूमी खरंच खूप भयानक वाटत होती. बरीच वर्षे बंद असल्याने तिकडच्या त्या थडग्यांवर शेवाळ येऊन पार सुकून गेलं होतं. त्या जागेत ठिकठिकाणी रान वाढून जरा अडगळच तयार झाली होती. असंच चालत त्या सर्वांनी ती स्मशानभूमी पार केली आणि ते त्या सनसेट पॉइंटवर येऊन पोहोचले. त्या ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे तिकडून तो सनसेट खरंच खूप नयनरम्य दिसत होता. टेकडीचे ते टोक आणि त्याला लागूनच असणारा तो अथांग समुद्र आणि त्यावर पसरलेली ती मावळत्या सूर्याची किरणं खरंच खूप मोहक वाटत होतं. तेव्हा मग 10-15 मिनिटांनी सूर्यास्त झाल्यावर ते चौघेही पुन्हा गाडीच्या दिशेने जाऊ लागले. येव्हाना 6:30 वाजून गेलेले. हळूहळू आता तिकडे सगळीकडे काळोख पडायला लागला होता. अंधुक झालेल्या त्या प्रकाशात त्यांना ती पायवाट स्पष्ट दिसत नव्हती. त्यामुळे मोबाईल मधील टॉर्चच्या प्रकाशात ते वाट काढत त्या स्मशानभूमीतून चालत होते. ती स्मशानभूमी पार केली की बाहेरच त्यांची गाडी पार्क केली होती. पण त्यावेळी त्या काळोखामध्ये ती स्मशानभूमी आणखीनच भयानक वाटत होती. प्रथमेश सुद्धा आता जरा घाबरलाच होता. असंच मग तो स्मशानभूमीतील रस्ता पार करत ते गाडीजवळ येऊन पोहोचले. पण तेव्हाच गाडीमध्ये बसताना त्यांना त्यांच्यासोबत अभिषेक नसल्याचे समजले. अभिषेक, जो सर्वांच्या शेवटून चालत होता, तो अजून गाडीजवळ पोहोचलाच नव्हता. आता मात्र ते सगळेच घाबरले आणि पुन्हा आत त्या स्मशानभूमीमध्ये येऊन ते अभिषेकला शोधू लागले. पण त्या रात्रीच्या अंधारात अभिषेक त्यांना कुठेच दिसत नव्हता. ते सर्व जोरजोरात अभिषेकला हाका मारत होते, पण त्यांच्या हाकेला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. इकडे आता या लोकांना उशीर झाला म्हणून सीमासारखी प्रथमेशला कॉल करत होती. आता ताईला इकडे घडलेल्या प्रसंगाबद्दल कसं सांगायचं त्याला काहीच कळत नव्हतं. तसं पियुषने पटकन त्याचा फोन घेतला आणि सीमाचा कॉल कट केला. सीमा इकडे सारखी त्यांना कॉल करत होती, पण ते सगळे तिचा कॉल न उचलता
त्या स्मशानभूमीमध्ये अभिषेकला शोधत होते. कदाचित मागून चालत असल्याने त्याला ती पायवाट दिसली नसावी आणि तो त्या अंधारात कुठेतरी हरवला असावा असे त्यांना सुरुवातीला वाटले. पण तेव्हाच पियुषला त्या जागेमध्ये एका कोपऱ्यात कोणीतरी रडत असल्याचा आवाज आला. तसे ते तिघेही त्या आवाजाच्या दिशेने पुढे सरसावले आणि तेव्हाच टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी समोर जे काही पाहिलं त्याने ते तिघेही पुरते हादरले. तिकडे एका थडग्याजवळ अभिषेक मान खाली घालून बसलेला आणि हुंदके देत रडत होता. तसा पियुषने जरा हिम्मत करत पुढे जात अभिषेकला हाक मारली. तसा अभिषेकने आपले रडणे थांबवले आणि तो त्या तिघांच्या दिशेने पाहू लागला. तेव्हा समोर त्या अभिषेकचे बदललेले रूप पाहून त्या तिघांच्या पायाखालची जमीनच सरकली. अभिषेकचे डोळे पूर्ण सफेद झालेले आणि तो विचित्र घोगऱ्या आवाजात तिकडे काहीतरी बोलत होता. पूर्वी कधीही पोर्तुगीज भाषा माहीत नसलेला अभिषेक तेव्हा काहीतरी त्या पोर्तुगीज भाषेत तिकडे बडबडत बसलेला. त्याचे ते बोलणे त्या स्थानिक असलेल्या ड्रायव्हरला मात्र कळत होते, कारण तिकडचे ते स्थानिक लोक हे थोडंफार पोर्तुगीज भाषा बोलायचे. अभिषेकचे ते बोलणे ऐकून तो ड्रायव्हर सुद्धा पुरता घाबरला. अभिषेक त्या पोर्तुगीज भाषेत बोलून त्यांना तिकडे धमकवत होता. नाही सोडणार, नाही सोडणार मी ह्याला. तुम्ही इकडे येऊन खूप मोठी चूक केली आहे. आता तुम्ही इकडून जाऊ शकणार नाही, असे त्या पोर्तुगीज भाषेत तो काहीतरी तिकडे बरळत होता. ते सगळं काहीतरी विचित्र अमानवीय घडत असल्याची त्यांना आता जाणीव झालेली. तिकडच्या त्या अमानवीय शक्तीने अभिषेकच्या अंगात प्रवेश केलेला आणि तोच आत्मा त्यांना आता धमकावत होता. आता करायचे काय त्यांना काहीच कळत नव्हतं. तेव्हा पियुष बोलला, आपण अभिषेकला असं इकडे एकटं सोडून जाऊ शकत नाही. कोण जाणे तो आत्मा त्याचा जीव सुद्धा घेऊ शकतो. आपण एक काम करूयात, ह्याला आपण पकडून आपल्या सोबत घेऊन जाऊयात. पुढे तिकडे काय करायचे ते हॉटेलवर जाऊन आपण ठरवू. तसं सावधपणे त्या तिघांनी अभिषेकला घेरलं. इकडे मध्ये अभिषेक विचित्रपणे हातवारे करत एकटाच काहीतरी बडबडत बसला होता. तेव्हा संधी मिळताच त्या तिघांनी अभिषेकला पकडलं आणि ते त्याला बाहेर गाडीजवळ घेऊन जाऊ लागले. इकडे अभिषेक त्यांच्या तावडीतून सुटण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. तो विचित्रपणे किंचाळत ओरडत होता. पण शेवटी कसं बस त्या तिघांनी त्याला गाडीपर्यंत आणलं. तसं त्या ड्रायव्हरने आपल्या गाडीतून रस्सी काढली आणि त्यांनी अभिषेकचे हातपाय बांधून त्याला आत गाडीमध्ये बसवलं. अभिषेक अजूनही शांत झाला नव्हता. तो विक्षिप्तपणे हसत, दात विचकवत आपली मान जोरजोरात हलवत होता. तसं ते सगळेच आता गाडीमध्ये बसले. ड्रायव्हरने गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही केला स्टार्टच होत नव्हती. तसा अभिषेकच्या अंगात शिरलेला तो आत्मा जोरजोरात हसत बोलू लागला. बोललो होतो ना मी, तुम्ही कोणीच इकडून निघू शकणार नाही म्हणून. नाही सोडणार मी तुम्हाला. हा माझी शिकार आहे. नाही सोडणार मी ह्याला. ते तिघेही आता तिकडे पुरते अडकले होते. अभिषेकला तिकडे एकट्याला सोडून ते पळून सुद्धा जाऊ शकत नव्हते. आता करायचे काय? एखादा चमत्कारच त्यांना त्या सगळ्यातून वाचवू शकणार होता. आणि शेवटी तेच घडलं. अचानक त्यांना त्यांच्या मागून तिकडे गाडीचा आवाज आला. तिकडे सीमा त्यांच्यासाठी मदत घेऊन आली होती. त्या चौघांना तिकडे जाऊन बराच उशीर झालेला आणि सीमा फोन करत होती तेव्हा प्रथमेश सारखा फोन कट करत होता. त्यामुळे नक्कीच तिकडे काहीतरी गडबड झाली असणार अशी सीमाला शंका आली. तेव्हा तिने थेट त्या हॉटेलच्या ऑनरला जाऊन घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि त्याच्याकडे मदत मागितली. ती लोक त्या टेकडीवरच्या स्मशानभूमीजवळ गेले आहेत हे कळताच तो हॉटेलचा मालक सुद्धा घाबरला, कारण तो सुद्धा बरीच वर्षे त्याच ठिकाणी स्थायिक असल्याने त्याला सुद्धा त्या जागेच्या भीषण वास्तवाची माहिती होती. त्यांना लवकरात लवकर त्या जागेतून बाहेर काढलं पाहिजे असं बोलून तो हॉटेल मालक
त्याचा एक स्टाफ मेंबर आणि सीमा थेट त्या टेकडीच्या दिशेने त्या हॉटेल मालकाच्या गाडीतून रवाना झाले. इकडे हॉटेलमध्ये प्रगती दोन्ही मुलांसोबत थांबली होती. तिकडे जाताना वाटेत हॉटेल मालकाने एका चर्च जवळ आपली गाडी थांबवली व तो एकटा चर्चमध्ये गेला. 5-10 मिनिटांनी तो चर्चच्या बाहेर आला तेव्हा त्या चर्चमधील एक प्रीस्ट सुद्धा त्यांच्यासोबत तिकडे आला होता. आता सीमा, तो हॉटेल मालक, तो एक स्टाफ मेंबर आणि चर्चमधील तो प्रीस्ट असे एकूण 4 जण त्या स्मशानभूमीजवळ आले होते. तसं त्या लोकांनी त्या प्रीस्टच्या सांगण्यानुसार अभिषेकला बांधलेल्या अवस्थेतच गाडी बाहेर काढलं आणि तिकडे त्या स्मशानभूमीच्या एंट्रन्सवर त्याला बसवलं. त्यानंतर त्या प्रीस्टने आपल्याकडील तो हॉली क्रॉस काढून अभिषेकवर एक्झॉर्सिझम करण्यास सुरुवात केली. अभिषेक तसा तिकडे वेदनेने कळवळू लागला. त्याची ती होणारी हालत पाहून सीमा सुद्धा बिथरली होती. तो एक्झॉर्सिझमचा विधी अर्ध्या तासाच्या वर आता चालूच होता. अभिषेकच्या अंगात शिरलेला तो आत्मा त्याला सोडतच नव्हता. पण प्रीस्ट सुद्धा हार मानायला तयार नव्हते. ते त्या बायबल मधील काही श्लोक वाचून अभिषेकला त्या आत्म्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग शेवटी प्रीस्टला त्या कामामध्ये यश आलं. त्या आत्म्याने अभिषेकला सोडलं होतं. अभिषेक आता बेशुद्ध अवस्थेत तिकडे पडला होता. तसे ते लोक एक क्षणही तिकडे न थांबता अभिषेकला घेऊन थेट हॉटेलवर पोहोचले. काही वेळाने रात्री अभिषेकला जाग आली. तो आता नॉर्मल झाला होता. त्याला त्याच्यासोबत घडलेला तो प्रसंग थोडाफार आठवत होता. त्या संध्याकाळी त्या स्मशानभूमीच्या जागेतून जाताना अभिषेक सगळ्यांच्या मागून चालत होता. तेव्हा काही अंतर पुढे आल्यावर त्याला सारखं त्याच्या मागून कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता. पण पुढच्या क्षणी त्याला कोणीतरी हाक मारली. तो आवाज ऐकताच अभिषेकने पटकन मागे पाहिलं आणि तीच त्याच्या हातून खूप मोठी चूक घडली. मागे तिकडे त्याला एक 60-65 वर्षांचा एक म्हातारा तिकडे दिसला. तिकडे पाहिल्यावर अचानक त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालं आणि तो बेशुद्ध झाला. पुढे तिकडे काय घडलं त्याला काहीच आठवत नव्हतं. त्याने आताशे डोळे उघडले तेव्हा तो हॉटेलमध्ये होता. तिकडे घडलेल्या त्या सगळ्या भयानक प्रसंगामुळे ते सर्वजण इतके घाबरले होते की थेट दुसऱ्याच दिवशी त्यांनी फ्लाईटच्या तिकीट काढून ते तिकडून पुन्हा घरी परतले. त्या पिकनिकचा तो भयानक अनुभव नेहमीच त्यांच्या लक्षात राहणारा होता.